नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची जाहिरात आपण पाहणार आहोत. आपले सरकार सेवा केंद्र अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये 7-8 जिल्ह्यांमध्ये तो सुरू झालेले आहेत. संपूर्ण जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत. आणखी एक जाहिरात पाहणार आहोत, ती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यासाठीची. अर्ज मागवण्यासाठीची ही सूचना काढण्यात आलेली आहे. याच्यासाठी जर पाहिलं तर जे काही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, किती लोकसंख्येसाठी किती केंद्र वगैरे देण्यात आलेले आहेत, संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. परंतु संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये तर एकूण 290 गावनिहाय आपले सरकार सेवा केंद्र स्थापण्याबाबतचे अर्ज मागवण्यात येत आहेत. त्याच्या संबंधित संपूर्ण जे काही अर्ज असतील, ते अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे सादर करावयाचे आहेत आणि कालावधी आहे सादर करण्याचा 30 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026. 14 ऑगस्ट म्हणजे तुमच्याकडे आता फक्त जे काही 4 दिवस बाकी राहिलेले आहेत. उशिरा तुम्हाला ही माहिती देण्यासाठी उशीर झालेला आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही 14 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत तुम्ही हे अर्ज सादर करायचे आहेत. हे फक्त माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे ऑफलाईन अर्ज हे सादर करायचे आहेत. संपूर्ण याच्या संदर्भातील अटी, शर्ती, निकष काय-काय आहेत, कागदपत्र काय लागणार आहेत, इथं सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि यावर आपण सविस्तर एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे निकषाचा. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि हे निकष तुम्हाला वाचू शकता किंवा डायरेक्टली रत्नागिरी.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा जाऊन तुम्ही आपले सरकार सेवा केंद्राची जे काही सूचनामध्ये घोषणा आहे, त्या ठिकाणी ही संपूर्ण जाहिरात वगैरे जाऊन तुम्ही तिथं पाहू शकता. जे काही नवीन निकष आलेले आहेत 9 जुलै 2026च्या जी.आर. नुसार त्या अंतर्गतच याची भरती केली जाणार आहे. अर्जाचा नमुना कसा आहे पाहणार आहोत आपण आता. हे काय अर्ज आहे, अर्जदाराचं नाव टाका, वय टाका, पत्ता, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, शैक्षणिक पात्रता, आधार नंबर, इथे एक अर्जदाराचा फोटो चिटकावा, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र असेल ठीक, किंवा केंद्र चालू करायचं जिथं आहे त्या ठिकाणची जागा, तालुका, पत्ता वगैरे टाका, वार्ड नंबर टाका आणि संपूर्ण साहित्याची तुम्हाला ही माहिती द्यायची आहे. संपूर्ण माहिती घ्या. ह्याच्यातला अर्ज जे काही माहिती विचारलेली आहे त्या पद्धतीने ही तुम्हाला माहिती भरायची आहे. आता कोण्या ठिकाणी किती जागा आहेत हे तुम्ही आपण पाहत असताना ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये गावाचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत ते तुम्ही तिथं स्क्रीनवर संपूर्ण पाहून घेऊ शकता.